नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत औरंगाबाद खंडपीठाअंतर्गत जे आहे स्वयंपाकी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. सुरुवातीला मी जाहिरात डाउनलोड करतो. तर मित्रांनो, येथे बघू शकता अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात डाउनलोड झालेली आहे. येथे जे आहे एकूण 18 रिक्त जागांसाठी यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये 17 उमेदवार जे आहे हे नॉर्मल कॅन्डिडेट्स आहे आणि एक जे आहे हे दिव्यांग उमेदवारांसाठी जे आहे यामध्ये पद राखीव ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये वेतनमान जे आहे हे S3 कॅटेगरीचं आहे, ज्यामध्ये 16,600 ते 52,400 रुपये इतकं स्टायपेंड म्हणजे जे वेतन आहे ते तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे. प्रतीक्षा यादीमध्ये 4 उमेदवाराची यामध्ये निवड केली जाणार आहे. तर यामध्ये जे आहे दिव्यांगासाठी राखीव असलेलं जे काही पद आहे हे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे तयार केल्यानंतर जे आहे हे भविष्यात भरण्यात येणार आहे. तर यासाठी जे आहे एक विहित नमुन्यातील एक ऑफलाईन अर्जचा नमुना त्याने दिलेला आहे. तो अर्जाचा नमुना भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसह तुम्हाला दिनांक 10 सप्टेंबर 2026 पर्यंत दुपारी 5 वाजेपर्यंत तुमचा अर्ज जो आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे. यासाठी स्पीड पोस्टाचा पत्ता दिला आहे प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर. पिनकोड आहे 431-009. या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला अर्ज पाठवणे गरजेचं राहणार आहे. आता पात्रता बघूया. तर यामध्ये जे आहे तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची गुन्ह्याची नोंद नसावी. उमेदवार जो आहे हा किमान 4थी पास असला पाहिजे. वयोमर्यादा जर बघितली तर 17 ऑगस्ट 2026 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. जर तुम्ही न्यायालयीन कर्मचारी असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे वयोमर्यादा जे आहे ही राहणार नाही. तुमचं कोणत्याही वयाचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. उमेदवारासाठी जे आहे हे मराठी आणि हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे गरजेचं राहणार आहे. उमेदवाराला जे आहे मान्यताप्राप्त संस्थेचं स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र जर असेल तर यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यामध्ये उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचं आहे. त्यासंबंधी तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास सर्व प्रकारचे शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे गरजेचं आहे. यामध्ये उमेदवार करार करण्यास सक्षम असला पाहिजे. अशा काही बेसिक अटी आणि शर्ती त्यांनी दिलेल्या आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमच्यावरती फौजदारी गुन्हा प्रलंबित नसला पाहिजे. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहे ते कोणकोणते तुम्हाला अटॅच करायचे आहे त्याची यादी यामध्ये दिलेली आहे. जसे की 4थी 7वी 10वी 12वी पदवी असे डॉक्युमेंट्स तुम्हाला येथे अटॅच करायचे आहे. त्यानंतर TC तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर TC जोडू शकता किंवा बोर्डाचं सर्टिफिकेट 10वीचं ते चालेल. दिव्यांग असाल तर दिव्यांगत्वाचा दाखला तुम्हाला जोडावा लागेल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला. त्यानंतर स्वयंपाकाचा पूर्वानुभव असल्यास तुमच्याकडे जो काही दाखला असेल संबंधित व्यावसायिकांनी दिलेला तर तो तुम्ही इथे जोडू शकता. त्यानंतर येथे जे आहे विशेष पाककृती संबंधी प्रावीण्याबाबतचा काही दाखला असेल तर ते तुम्ही जोडू शकता. डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. त्यानंतर विवाहित महिलांच्या बाबतीत जे आहे त्यांनी जर नाव बदललं असेल तर त्यांचं जे काही राजपत्र काढलेलं राहते तर त्याची प्रत तुम्हाला जोडावी लागेल. त्यानंतर आधार कार्डाची झेरॉक्स प्रत. त्यानंतर सेवायोजन कार्यालय म्हणजे आपलं महास्वयंरोजगारचं जे काही कार्ड आहे त्याची प्रत तुम्ही जोडू शकता. अशा प्रकारचे डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स प्रती जोडावे लागतील. आणि काही दाखले जे आहे ते तुम्हाला मूळ स्वरूपात म्हणजे ओरिजिनल जोडायचे आहे. तर त्यामध्ये दिलं आहे जाहिरात प्रसिद्धीनंतरचे तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी तुमच्या चारित्र्य संपन्नतेविषयी दिलेले दाखले हे तुम्हाला द्यायचे आहे. तर त्याचा फॉर्मॅट खाली त्यांनी अटॅच केलेला आहे. त्यानंतर एक लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र आहे हे सुद्धा जोडायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तर NOC प्रमाणपत्र जोडावं लागेल. त्यानंतर एक
अर्जासोबत एक तुम्हाला ब्लँक असं जे आहे इन्व्हलप घ्यायचं आहे आणि त्यावरती 5 रुपयाचं पोस्टाचं तिकीट लावून ते तुम्हाला एक्स्ट्रा अटॅच करायचं आहे. त्यानंतर एक पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटोसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा पाठवायचा आहे. हे जे 4 आणि 5 नंबरचा जो मुद्दा आहे तो तुमच्या हॉल तिकीटला विचारात घेऊन त्यांनी तयार केलेला आहे. त्यानंतर उमेदवाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्यपदार्थाची यादी जी आहे ही अर्जासोबत जोडायची आहे. तुम्हाला कोणकोणते कोणकोणते अन्नपदार्थ बनवता येतात तर त्याची माहिती तुम्ही द्यायची आहे. अर्ज करत असताना जो काही इन्व्हलप आहे तर त्यावरती तुम्हाला स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज असं ठळक अक्षरात लिहिणे गरजेचं राहणार आहे. तसेच जे काही विहित नमुन्यातील अर्ज आहे त्यामध्ये तुम्हाला एक पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवणे गरजेचं राहणार आहे. त्यानंतर स्वयंपाकी पदासाठी 4थी मधील गुण नमूद करणे गरजेचं राहणार आहे. आणि जर समजा तुम्ही 4थी परीक्षा उत्तीर्ण असाल आणि त्या पुढच्या सुद्धा परीक्षा उत्तीर्ण असाल, 7वी असेल, 10वी असेल, 12वी असेल, डिग्री असेल, तरी देखील आणि समजा तुमच्याकडे 4थीची मार्कशीट नसेल तर ती तुम्हाला तुमच्या शाळेतून कलेक्ट करून घ्यावी लागेल. आणि इयत्ता 4थी करिता समजा जर तुमच्याकडे गुण उपलब्ध नसतील तर काल्पनिकरित्या तुम्हाला 50% गुणाची नोंद तुम्हाला त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये करणे गरजेचं राहणार आहे. माहिती भरताना तुमच्याकडे शैक्षणिक कागदपत्रानुसार अचूक अशी माहिती तुम्हाला भरायची आहे. यामध्ये खाली दिलेल्या क्रमानुसारच तुमची माहिती भरलेली असली पाहिजे. जसे की 4थी, 7वी, 10वी, 12वी, पदवी अशा क्रमानेच तुम्हाला जे आहे तुमची माहिती भरायची आहे. काही शाळेमध्ये गुणपत्रिकेऐवजी टक्केवारीच्या ऐवजी ग्रेड स्वरूपात दिलं राहतं तर त्याला ग्रेडला तुम्हाला शाळेकडूनच त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचं गुणपत्रक तुम्हाला अर्जासोबत पाठवायचं आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहे जसे की कुकिंगमधील पदवी असेल तर त्याचा अनुभव तुमचा ग्राह्य धरला जाईल. तर त्यामुळे जर तुमच्याकडे असेल त्या रिलेटेड सर्टिफिकेट्स तर ते तुम्ही नक्की जोडा जेणेकरून तुमचा यामध्ये अर्ज शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहतील. सुरुवातीला तुमचे अर्ज जे आहे हे संख्येनुसार, शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट केले जातील. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर जे आहे सध्या शॉर्टलिस्ट होईपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुल्क भरायची गरज नाही. परंतु समजा शॉर्टलिस्ट लागल्यानंतर जे आहे उमेदवार जे राहतील शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट त्यांना 200 रुपयाचं डिमांड ड्राफ्ट भरावं लागेल. हे डिमांड ड्राफ्ट जे राहील हे रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच औरंगाबाद यांच्या नावाने तुम्हाला काढायचं राहील. आता हे डिमांड ड्राफ्ट जे आहे हे तुम्हाला पुढे जे परीक्षा राहील त्याच्यासाठी स्वयंपाकाच्या परीक्षेच्या वेळेस तुम्हाला ते सादर करावे लागेल. आता प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर उमेदवाराला खालील प्रकारची जे काही प्रक्रिया आहे त्यातून जावे लागेल. जसे की स्वयंपाकाची परीक्षा राहील 30 गुणाची, त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी राहील 10 गुणाची, मुलाखत राहील 10 गुणाची. अशा प्रकारे जे आहे एकूण 50 गुणाची परीक्षा राहील. स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता येताना तुम्हाला तो 200 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे गरजेचं राहील. सध्या डिमांड ड्राफ्ट काढायची गरज नाही. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला जे काही प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील. मुलाखतीच्या पूर्वी उमेदवाराची जाहिरातीनुसार पात्रता तपासण्यात येईल. जर त्यामध्ये काही उमेदवार अपात्र आढळले तर त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल. अशा प्रकारचं इथे दिलेलं आहे. उमेदवाराची जी काही निवड आहे ही स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा, कार्यक्षमता चाचणी आणि तोंडी मुलाखतीत मिळालेले गुण याच्या आधारेच करण्यात येणार आहे. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही संबंधित संकेतस्थळावरती जे आहे प्रसिद्ध केली जाईल. समजा तुमची निवड झाली आणि काही कारणास्तव जर तुम्ही सोडून गेले तर अशा कंडिशनमध्ये प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला यामध्ये चान्स दिला जाईल. परंतु यामध्ये जर तुम्ही जॉब सोडून जात असाल तर तो 2 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही सोडला तरच प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा यामध्ये विचार केला जाईल. अशा प्रकारची एक अट यामध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही स्वयंपाकी असाल आणि यासाठी इच्छुक असाल आणि एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. यासाठी जे आहे अर्जाचा जो नमुना आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवून देतो कसा आहे. तर येथे जे आहे आपण क्लिक केलं तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे अर्जाचा नमुना जो आहे डाउनलोड झालेला आहे. तर ओपन करूया. तर हा अर्जाचा नमुना आहे. तर हा अर्जाचा नमुना सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये जे आहे प्रमाणपत्र दिलेलं आहे चारित्र्य, त्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे. तर येथे
टीप दिलेली आहे की अविवाहित उमेदवारांनी सुद्धा सदरील प्रतिज्ञापत्र भरवून द्यायचे आहे आणि जे जे रिकाम्या जागा आहे त्या ठिकाणी लागू नाही असं तुम्हाला नमूद करणे गरजेचं आहे. तर हे प्रतिज्ञापत्र आणि यामध्ये जे काही दिलेले सर्टिफिकेट्स आहे ते बरोबर भरून आवश्यक त्या कागदपत्रासह तुम्हाला तुमचा अर्ज हा पोस्टाने जो आहे स्पीड पोस्टाने पाठवणे गरजेचं राहणार आहे. जर तुम्हाला फॉर्म कसा भरून पाहिजे त्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. जर त्यावरती आपल्याला चांगला रिस्पॉन्स आला तर जास्तीत जास्त लवकर जो आहे हा यावरती व्हिडिओ आपण टाकूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या, तिथून तुम्ही ही अर्जाचा नमुना तसेच जाहिरात डाउनलोड करू शकता. व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.